हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज चालली आहे माझ्या फ्रेंडसोबत मेघासोबत. त्यानंतर आम्ही निघालो होतो मेघाने केलेल्या मेकअपचं शूट करण्यासाठी. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी आम्ही चहा घेतला. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो शूट करून. तर तुम्हाला तर माहीतच आहे की पावसाळ्यामध्ये कधीही पाऊस येऊ शकतो, त्यामुळे आमच्याकडे मेकअपचं सामान होतं, त्यामुळे पावसामध्ये ते भिजवून चालणार नाही, त्यामुळे आम्ही एका कडेला उभारलो होतो. त्यानंतर थोडासा पाऊस कमी आला, निघालो, रिटर्न घरी आलो. तोपर्यंत माझी बहीण आली आणि तिला सांगितलं होतं मी काहीतरी खायला घेऊन येण्यासाठी. तर तिने, तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये चिली मेली, आपले केळीचे चिप्स आणि खारी डाळ आणली होती. तुम्हाला तर माहिती आहे हे आपले तिन्ही खूप फेवरेट आहेत. हे कधीही आपल्याला दिलं तर आपण कधीही खाऊ शकतो, त्यामुळे काही गोष्टी खावायच्या वाटत होत्या म्हणून मी तिला आणायला सांगितल्या होत्या. तर आज आमच्यात कस्टर्ड फ्रूट्स असं करायचं ठरलं होतं. त्यानंतर मग मी आणल्यानंतर बसलो होतो. तर माझी बहीण, तुम्ही बघू शकता, तिच्या एका फ्रेंडचं लग्न होतं, त्यामुळे तिने साडीची वगैरे तयारी केली होती की कोणती नेसायची वगैरे काय. तर तिची सगळी तयारी चालू होती आणि ती मला सांगत होती की माझा असा मेकअप कर, तसा मेकअप कर. तर ती म्हणत होती की ही साडी म्हणजे छान वाटेल आणि मी हा कलर कधी नेसला नाही, त्यामुळे ती साडी वगैरे दाखवत होती की कशी वाटते किंवा काय. तर ही साडी आम्ही बघत बघत तिला सांगत होतो की हे आपण तिचा लूक कसा करायचा किंवा आपण काय करायला पाहिजे. तर सजेस्ट करत होतो आम्ही दोघी एकमेकींना. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी मेकअप आर्टिस्ट आहे, तर मी माझ्या बहिणीचा मेकअप करून तिला त्या लग्नासाठी पाठवणार होते. सो आम्ही चर्चा करत बसलो होतो की काय लूक करायचं, कोणती साडी नेसायची. तर ही साडी फायनल आमची झाली होती. त्यानंतर फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी आम्ही तयार करत होतो. तर काही गोष्टी तुम्ही बघू शकता. तर फ्रूट कस्टर्डसाठी आम्ही दूध ऑलरेडी आटवून घेतलं होतं. त्यानंतर आमच्या काही म्हणजे तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर जी आहे ती थोडीशी पाण्यामध्ये घालून आम्ही थोडी कडेला ठेवली होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रूट्स वगैरे सगळे कापायला आम्ही आता घेणार आहोत थोड्या वेळात. तर त्याच्यामध्ये फ्रूट्स म्हणलं तर आपलं सफरचंद येतं, परत चिकू वगैरे होतं. हे जे आपण ऑलरेडी आम्ही ठेवलं पावडर आणली होती, थोडं खात आपली ती मिल्क पावडर एवढं घालून. त्यानंतर आम्ही बघू शकता सफरचंद कट वगैरे करून त्याच्यामध्ये आम्ही फ्रूट कस्टर्डमध्ये सफरचंद आणि चिकू हे बारीक बारीक चिरून घेत होतो. तर तुम्ही बघू शकता की कस्टर्डची तयारी करते. काही दिवसात मला फ्रूट कस्टर्ड करायचं आहे आणि खायचं आहे पण. त्यानंतर आमची सगळी तयारी झाली आणि आम्ही फ्रूट कस्टर्डमध्ये दुधामध्ये ते जे कस्टर्ड पावडर आणली होती ती घालून मस्तपैकी मिक्स करून छान त्याचं हे बेस तयार केला होता. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता छान आटवून घेत होतो मस्तपैकी. छान टेस्टलासुद्धा मस्त झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये घातल्या सफरचंद चिरून, बारीक घेतलेला चिरून. तर ते सफरचंद आम्ही त्याच्यामध्ये घातल्यानंतर चिकू वगैरे घातला, डाळिंब वगैरे घातले. तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये किती म्हणजे किती प्रमाणात आम्ही घातलं आहे. थोडंसं टेस्टसाठी म्हणजे कसं होतं हे स्टार्टिंग बघण्यासाठी आम्ही एवढं केलं होतं. तरी थोडं झालं होतं पातेलवर, थोडंसं कमी, पण खरंच खूप छान झालं होतं टेस्टला. हॅलो गाईज, तर काल आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. तर आम्ही मार्केटमधून फ्रूट्स वगैरे फक्त आणायला गेलो होतो. तरी पण तिथे आम्हाला असं क्यूट मस्त बटरफ्लाय क्लिप्स मिळाले. हे फक्त 10 रुपये. आणि आज आम्ही 3 घेतले होते, 20ला 3. हे मी एक घात नाही, मी कुठे गेले, मम्मीने घातले. आणि हे असे सेम 3 आहेत, येलो, रेड आणि ब्लॅक व्हाईट. आणि हे असे क्यूट 10 रुपयाला फक्त मिळाले. आणि मला हे आवडलं तिथं, म्हणून बटरफ्लायचं घेतलं मी. गळ्यातलं आहे असं लॉकेट टाईप, असं खूप क्यूट आहे, त्यामुळे होतं. बघू कसं दिसेल. आणि हे मला आवडलं नव्हतं, पण माहीत नाही मम्मीला आवडलं म्हणून मी हे घेतलं आहे. गोल्डन अशा रिंग्स आहेत, ते डबल रिंग आहेत, छान वाटतात. बघायचं कशावर तरी स्टाईल करेल तेव्हा मी नक्की दाखवेन. आणि मम्मीला हे बाउल्स खूप आवडलेले. हे प्लास्टिक आहे, तसे फायबर टाईप आहेत, असे ब्लाऊ वगैरे फक्त 80 रुपयाला आहेत. आणि ह्याच्यासोबत हे चमचे पण आहेत, त्यामुळे मम्मी म्हटली घेऊया. आमच्यात असे सेम आहेत बाउल, पण ते काचेचे आहेत, असे रेग्युलर यूजसाठी आपण नाही यूज करू शकत. म्हणजे कोणतं लागलं तर पटकन तेवढंच छान घेऊ शकतो आपण, त्यामुळे. आणि हा 6चा सेट आणि 80 रुपयाला. तर हे मला महागात पडलं की स्वस्तात पडलं हे मला नक्की सांगा. थँक्यू. सो आमचं फ्रूट कस्टर्ड इथं सेट झालं होतं. मग आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं. आणि हे फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.